तर हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली. चला तर आज निघालेले आहे गावाला, कारण का तर आज आहे दगडगावची भीम जयंती. त्याच्यासाठी आम्ही आलो आहोत दगडगावाला. तर इथे आम्ही सोनखेडमध्ये थांबलो. तिथूनच एक 5 ते 7 किलोमीटर दूर आहे खेडेगाव दगडगाव. तर मुलांनी छानपैकी आईस्क्रीम वगैरे खाल्ली, थोडेसे फ्रूट्स घेतले आणि बसलो आता ऑटोमध्ये. आता आम्ही निघालो आहोत गावाकडे, कारण हा आहे रस्ता गावाला जाण्यासाठी आणि पूर्ण अशी शेतीच आहे भरपूर. तर ऊन पण भरपूर होतं, कारण आम्हाला झालेला होता उशीर. तर आम्ही मस्त आईस्क्रीम घेतलेली होती, ते एन्जॉय करत गाडीमध्ये ऑटोमध्ये. आणि इथे बघा भुईमुग किती हिरवागार छान दिसत आहे. तर आता हे सीझन भरपूर भुईमुग म्हणजे शेंगदाण्याचं. तर तेच तुम्हाला शेत मी दाखवलेलं आहे. हिरवगार रान किती सुंदर दिसतं ना. आणि बघा थोडासा रस्ता व्यवस्थित आहे आणि थोडासा खराब पण आहे. गचके पण भरपूर आहेत, कारण वाहने याच्यावरून खूप जातात त्याच्यासाठी. तर आम्ही निघालो आहोत आता गावाकडे. तर एक 5-6 किलोमीटर दूर आहे सोनखेडवरून दगडगाव. तर आता आम्ही पोहोचत आहोत जवळजवळच आणि आलेलं आहे आपलं गाव. तर इथे आहे ऑटो स्टॉप, तिथेच आम्हाला उतरायचं आहे. हे बघा इथे तर थांबलेला आहे ऑटो. तर थांबला आहे ऑटो इथे. चला आता आम्ही उतरतो, कारण मध्ये जात नाही ऑटो, बाहेरच थांबवतात थोडंसं गावाच्या. आणि इथून मामाच्या घरी चालत जावं लागेल. तर टरबूज पण घेतलं होतं मी खाण्यासाठी. तर निघालो आता आम्ही ऑटोतून उतरून. इथं बॅनर आहे बाबासाहेब आंबेडकरांचं छान लावलेलं. आणि या साईडला उजव्या साईडलाच गव्हर्मेंट शाळा आहे, म्हणजे जिल्हा परिषदची. आणि आता आम्ही चाललो आहोत. हे बघा ऊन पण भरपूर लागत आहे. आणि इथेच आज जयंती आहे. हा विहार आहे मस्तपैकी बांधलेला, दाखवते मी तुम्हाला. आणि डेकोरेशन वगैरे छान केलेलं होतं. बुद्ध विहार आहे, मी दुरूनच शूट केलेलं आहे जाता जाता. आणि मामाचं घर थोडंसं पुढे होतं, त्याच्यासाठी आम्ही लगेच विहारात गेलो नाही, अगोदर घरी गेलो. हे बघा भरपूर असा चेंज झालेला आहे. तर मी इथे एक 13 वर्षाच्या नंतर आता गेलेली आहे. लग्न झालं तसं मी नव्हते आले, तर आता आलं तर भरपूर असं चेंज दिसत आहे. मी गल्लीसुद्धा ओळखली नाही. अगोदर खूप वेगळं होतं आणि आता खूप वेगळं, म्हणजे घरं भरपूर झालेली आहेत, छानपैकी घरं बांधलेली आहे. कारण का तर घरकुल आलेले आहेत सर्वांना. तर हे बघा इथे आहे मामाचं घर. तर एक म्हैस पण आहे आणि एक शेळी पण आहे मामाला. आणि ह्या मेहुण्या वगैरे सगळं तयार होत आहेत जयंतीसाठी. तर आम्ही आता पोहोचलो आणि मामी पण जेवण करून झोपलेले होते, मामा पण जेवण करून झोपले होते. कारण का जयंतीसाठी जायचे, त्याच्यासाठी थोडासा आराम केला त्यांनी, कारण दुपारचे 12 वाजलेले होते. आणि इथे आम्ही पण आल्यानंतर आम्हाला जेवण दिलं. छानपैकी स्वयंपाक केला होता. आलू वांग्याची भाजी, चपात्या होत्या, गुलाबजामुन पण केले होते आणि भात आणि वरण. पूर्ण आम्ही छान एन्जॉय केलं, जेवण केलं फ्रेशअप होऊन. बघा माझी मुलगी खात आहे गुलाबजामुन आणि इथे मुलं जेवण करत आहेत. जेवण झाल्याच्या नंतर थोडासा आता आम्ही आराम करणार. मामा पण उठून बसले, मामी पण उठल्या आम्ही आल्यावरती. चला तर आता मस्त जयंतीची तयारी होणार. तर इथे बघा सर्वजण, इथे लिंबाचा ज्यूस पण बनवला होता, कारण मी नाही पिला उन्हातून आल्या म्हणून, कारण मला नाही आवडत, माझं डोकं दुखते त्याच्यासाठी. तर इथे तयार झालेले आहेत. आई आणि मामी बसल्या आणि हे माझे मामा तर तयार होऊन मस्त बसले होते. आणि सर्वजण आता तयार होत आहेत. बघूया, मी पण तयार झालेली होते लवकरच. आणि इकडे मेहुण्याची बायको आणि 2 मेहुण्या, हे बघा ही लहानी मेहुणी सोनी आणि दुसरी एक आहे ते बायडी, ह्या तयार होत होत्या. त्यांचं होतच नव्हतं, कारण 4 जणी. आणि तुम्हाला तर माहीतच आहे बायांचं म्हणजे तयार होणं म्हणजे वेळ लागणारच. तर इथे यांचं चालूच होतं. आणि ही मेहुण्याची लहानी मुलगी, हिचं नाव आहे सारा. तर हिनं पण खूप छान एन्जॉय केलं आमच्यासोबत.
मस्त मी व्हिडिओ शूट करत होते. बोल म्हणल्यानं बोलतच नव्हती, कारण का तर खूप लाजत होती, कारण तेवढी ओळख नव्हती ना. लहान मुले लवकर हे होत नाहीत, मिळत नाहीत ना, त्याच्यामुळे. तर इथे बघा आम्ही सर्वजण तयार होऊन निघालो. खूप उशीर झाला आता. मिरवणूक थोडीशी पुढेच गेली होती घरापासून. तर आम्ही सगळे तयार होऊन निघालो. मस्त असे तयार झालेलो आहोत आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतल्या सोबत, कारण मुले आहेत, उन्हाचे आणि भरपूर ऊन लागत होतं. तर 4 ते 5 वाजता मिरवणूक निघाली होती. इथे हे बघा मस्त अशी भरपूर असे बायका माणसे सर्वजण आलेली होती. मिरवणूक खूप छान निघाली. कुठेही काही धिंगाणा नाही झालेला. मस्तपैकी DJ वगैरे चालूच होता आणि मुलामुलींचे डान्स पण छान चालूच होते. तर मी मागेच होते आणि भरपूर असं ऊन पण लागत होतं. उशिरा काढली तरी खूप लवकर ऊन लागतच होतं, उशिरा काढली तरी पण. तर इथे सगळेजण मिळून मस्त मिरवणुकीत आम्ही जात आहोत. तर बघा इथे सर्वजणी आलेल्या होत्या माहेराला आणि गावचे पण भरपूर होते लोक. आणि जे माहेरवासिनी आहेत, जसं की नांदायला गेलेल्या, त्या पण आलेल्या होत्या खास जयंतीसाठी. तर भरपूर अशा महिला होत्या आणि मस्त मी शूटिंग घेतली सर्वांची. बघा इथे माझी मुलगी आणि मेवण्याची मुलगी मस्त बघत आहे. डान्स कर म्हणल्यानं खूप लाजत होत्या, कारण जास्त कोणीही नव्हतं लहान डान्स करण्यासाठी. तर त्या लाजत होत्या, डान्सच करत नव्हत्या. गाणे पण मस्त लावलेले होते DJला बाबासाहेबाची. आणि महिला मंडळ बघा किती भरपूर अशी महिला मंडळ मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या होत्या. मस्त अशी मिरवणूक निघालेली होती झाले. तर बघा इथे आणखी पूर्ण गाव असं मिरवणूक काढतात. बुधवाड्यापासून ते पूर्ण गाव एक राऊंड मारून येतात मिरवणूक काढून. छानपैकी गाणे आणि नारे पण देतात मस्त बाबासाहेबांबद्दल. तर छान वाटतं असं. आणि 28 एप्रिलला जयंती करतात. व्यवस्थित बघत होते सर्व माणसे, की बाया व्यवस्थित चालणं, कुठेही न जाता व्यवस्थित, कुठेही धिंगाणा होऊ नये, भांडणं होऊ नये म्हणून सगळे बघत होते. बायांना सरकवत होते, पुढे चला, इकडे चला असं म्हणत होते. आणि शूट पण चालू होतं. हे आहेत काका, मधुकर काका, ते शूटिंगचं आहे त्यांचं बिझनेस. तर त्यांनाच दिलेलं होतं हे शूट करण्यासाठी. तर त्यांनी ते शूट करत होते. मस्त मिरवणुकीचं पूर्ण शूट करत होते. चला इथे आता बाया मस्त गाणे वगैरे नारे पण देत होत्या छानपैकी. आणि DJचा आवाज भरपूर पुढेच होता DJ, पण बाया इकडे गाणे म्हणत होत्या. तर कॉपीराईट येईल म्हणून मी आवाज DJचा वगैरे ते म्यूट केला आणि व्हॉईस ओव्हर करत आहे. तर काही चुकलं असेल तर माफ करा. तर इथे आईच्या चुलत्या वगैरे होत्या सर्वजणी. तर त्या आणि मेहुण्या पण होत्या आईच्या. त्या नारेबाजी मस्त करत होत्या. चला आता
तर मुलेही थकून गेले होते. मिरवणूक चालून 2 ते 3 तास चालावं लागलं त्यांना. तर आम्ही आलो आणि मंडपामध्ये आता हे विहारामध्ये जेवण असतं. दरवर्षी असतं, असं नाही आहे की एकाच दिवशी म्हणून, एकाच वेळेस म्हणून. दरवर्षी जयंतीच्या दिवशी जेवणच असतं. तर इथे मस्त मसाले भात बनवला होता. खूप एन्जॉय केला आम्ही. खूप छान झालेला होता. विहार पण खूप सुंदर आहे आणि बाबासाहेबाची मूर्ती पण इथे बसवलेली आहे. तर इथे बघा जेवण वाढत आहे तर भरपूर, आणि सगळे वाढणारे गावकरीच होते आणि सर्वांनी व्यवस्था खूप छान केली जेवणाची. सर्वांची बघा इथे पंगत बसलेले आहेत. सर्वजण जेवण करत बसलेलो आहोत आम्ही आता. तर माझ्या मेहुण्याची बायको, मी, माझी मुलगी, असे भरपूर आम्ही सर्वजण एकत्रच बसले होतो. आणि हा आहे सकाळचं. तर चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटूया अशाच नवनवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला, इथे आता मुले करत आहेत मस्ती.